मी आत्माराम बरगांडे सलगरा देवटी शेतकरी गट नंबर 309 आणि गट नंबर 311 ह्या गटाच्या क्षेत्रामधून बेलवाडीला रस्ता जातो. परंतु हा जो रस्ता आहे तो गावच्या वाहतुकीसाठी ST येणं जाणं प्रवास ह्याच्यासाठी केला. पण अशा काही इंडस्ट्री इथं येऊन त्याने शेतकऱ्याचे नुकसान करून झाडं तोडणे न विचारता शेतकऱ्याला विचारात न घेता त्याची जमीन लाटणे, त्याचे बांध बंधारे फोडणे, अचानक पाऊस आल्यावर त्याचे शेत वाहून जाणे, त्या शेतकऱ्याला आम्ही दाखवायचं की चांगल्या पद्धतीनं आम्ही नंतर जशी आहे तशी तुमची जमीन बनवून देतो. आणि ज्यावेळेस जमीन बनाचा विषय येत नाही पुन्हा जाताना शेतकऱ्याचा बांध वाकडा तिकडा करणे आणि वाद लावून निघून जाणे. आणि काही शेतकऱ्याला तर असं दम दिला जातो की त्याला गोड बोलून पोलीस स्टेशनच्या गाडीत बसवलं जातं आणि त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले जातात. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग, B&C, त्यानंतर जिल्हा परिषदचे हे रस्ते आहेत आणि त्याचं अंतर एवढं आहे, एवढे 12 फूट 18 फूट किती मीटर असं काहीतरी दमदाटी करून सांगणे. शेतकरी काय मोजायला आले नाहीत, गेला रस्ता ही समाधान शेतकऱ्याला बरं झालं. पण त्यांचा कसलाही विचार न घेता ह्याने कायदे शिकवायला त्या शेतकऱ्याच्या शेतात येऊन चोर घरात शिरतो आणि चोरच मालक होता असा विषय झाला ह्या पवन चक्कीवाल्याकडून. तर ह्याच्यावर शासनानं बी विचार करावा, शेतकऱ्याने बी एकत्र येऊन विचार करावा. आज ह्याने कायमचे रस्ते बनवणार त्यांच्या पॉईंटला जायला, म्हणजे ते गुगल मॅपप्रमाणे त्यांनी घेणार. शेतकऱ्याला काहीच न देता परस्पर बायलॉस बनवला जातो, परस्पर त्याच्या कंडिशन टाकल्या जातात आणि ॲटोमॅटिक रिन्युएशन व्हावं, ऑटोमॅटिक सगळं व्हावं. काय शेतकऱ्याला काय वाचायला दिलं ह्यानं? कुण्या तर दिवशी वाचायला दिलं आहे का? काय काहीही वाचायला दिलेलं नाही. तर ही दादागिरी, गुंडगिरी ही जी काय फसवणूक ही जी चालू आहे, तर ह्या पवन ऊर्जा प्रकल्पाचे जे कोणी आहेत त्यांना सपोर्ट करणारे काही गावगुंड देखील असू शकतात. तर काही शेतकऱ्याची ह्यांच्या माध्यमातून फसवणूक होते, ह्याच्यासाठी पण कमिटीनं विचार करावा थोडा. तुमच्या गावामध्ये जी पवनचक्की उभी आहे ती कुठल्या कंपनीची आहे? रेन्यू कंपनी म्हणून एक आहे, रेन्यू आणि त्या कंपनीची पवनचक्की ही साठी इथून रस्ता जातो आणि तिथे पॉईंट पण आमच्या शेतामध्ये एक आलेला आहे बावकीची. मग त्याच्यामध्ये तुम्ही सगळेजण सहमती तर असालच की? सर्व सहमत आहेत की त्या पॉईंटसाठी रस्ता हा